नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 18वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी भाषिक मुस्लिमांची 150 आडनावं. मराठी भाषिक मुस्लिम म्हणजे काय, की जे मुस्लिम समाजातले आपले बांधव आहेत, जे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि वर्षानुवर्ष मराठी बोलतात, त्यांच्यामध्ये जी मुस्लिम आडनावं आहेत ती मुस्लिम आडनाव कोणती आहेत त्याचा आपण थोडंसं उहापोह आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये इस्लाममध्ये आडनाव लावण्याची प्रथा नाही आहे. जर आपण पाहिलं तर धर्मामध्ये आडनाव लावण्याची प्रथा नाही आहे, परंतु भारतामध्ये आल्यानंतर इथल्या काही चालीरीती प्रत्येक परकीय आक्रमकांनी स्वीकारल्या. बाहेरून आलेल्या धर्मांनी पण इथल्या चालीरीती स्वीकारल्या, प्रथा परंपरा स्वीकारल्या. इथल्या व्यवसायाची जी जडणघडण होते, आलुतेदार बलुतेदार म्हणतो आपण, ती पद्धत स्वीकारली. इथलं राहणीमान स्वीकारलं आणि इथे जुळवून घेण्यासाठी काही काही गोष्टी ज्या इथल्या स्वीकारल्या गेल्या त्यात एक गोष्ट आहे ती म्हणजे आडनाव. तर याच्यामध्ये गफलत काय होते की बऱ्याच आपल्या मित्रांना इच्छा असते की मुस्लिम समाजातली जी मराठी आडनावं कुठली आहेत ती कळावीत. पण मुस्लिम समाजातली मराठी आडनावं कळण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये मुळामध्ये मुस्लिम आडनावच किती आहेत हे कळणं गरजेचं आहे. जर ती आडनावं आपल्याला कळली तर मग मराठी आडनावं कोणती आहेत त्याच्यामध्ये आपण फरक करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या, मागच्या 10 पिढ्या, 5 पिढ्या, 4 पिढ्या जन्माने महाराष्ट्रीच असणाऱ्या, मराठी भाषिक असणाऱ्या आपल्या मुस्लिम बांधवांची मुस्लिम आडनावं कुठली आहेत, की जेणेकरून जर हे आडनाव आपल्याला कुठे ऐकायला आलं तर आपल्या लक्षात येईल की ही व्यक्ती कदाचित महाराष्ट्रामधून असू शकते, मराठी बोलणारी असू शकते, जरी आडनाव मुस्लिम असलं तरी. ती आडनावं आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव आहे किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. ही जी मराठी भाषिक मुस्लिम आडनावं आहेत, या मराठी भाषिक मुस्लिम आडनावांचे अनेक प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार हा आहे की विदेशामधून जे मुस्लिम भारतामध्ये आले आणि इथेच स्थायिक झाले, त्यातले जे लोक महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाले, पिढ्यानुपिढ्या इथेच राहत आहेत, परंतु त्यांचं मूळ विदेशामध्ये आहे, अशी जी आडनावं आहेत ती 4 ते 5 आडनावं आहेत. उदाहरणार्थ शेख, सय्यद, पठाण, खान, मोगल हे आडनाव लावणारे लोक आहेत, हे 100% बाहेरून येऊन भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत. त्याच्यानंतर जी भारतीय मुस्लिमांची मराठी आडनावं सांगितली जातात, म्हणजे जे लोक असतील, जे इथलेच भारतामधले आपले बांधव असतील, जे इस्लाम धर्मामध्ये परावर्तित झाले किंवा त्यांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांनी जी आडनावं स्वीकारली, त्यातली काही आडनावं आहेत ती भारतातलीच आहेत, भारतीय आहेत, काही मराठी आहेत आणि काही परकीय आक्रमकांची पण आडनावं त्यांनी स्वीकारलेली आहेत. पण त्या आडनावांवरून आपल्याला कळतं की हे लोक इथलेच आहेत, आडनावं बाहेरचे असले तरी पण अशी काही आडनावं आहेत, त्यांचं काही वैशिष्ट्य आहे. तर ही आडनावं कुठली आहेत की ज्याच्यावरून आपल्याला कळेल लगेच की हा व्यक्ती इथलाच आहे, महाराष्ट्रातला मराठी भाषिक आहे, आडनाव मुस्लिम असलं तरी. एक म्हणजे मलिक, मर्चंट, पटेल, कादरी, काजी, अंजुम, पीर, पीरजादे, मुजावर, मुलानी, जिलानी, घासी, बेग, मंसुरी, कुरेशी, निजाम, सिद्दी, हबीब, हरम. ही जी आडनावं आहेत, ही आडनाव लावणारे लोक मराठी भाषिक आहेत, प्रामुख्याने भारतीय आहेत, धर्मांतरित झालेले आहेत. यातली काही आडनावं जरी तुम्हाला फारसी भाषेतली वाटली किंवा फारसी भाषेतल्या शब्दावरून आलेली वाटली तरी धर्मांतरित झालेल्या आपल्या काही मित्रांनी ही आडनावं स्वीकारलेली आहेत. यातले काही लोक परदेशामधून पण आलेले असू शकतात इथे, पण ते वर्षानुवर्ष भारतीय आहेत, मराठी भाषिक आहेत. त्यानंतर त्याच्या पुढची पायरी म्हणजे की आपल्या इथल्या भारतीय समाजाने धर्मांतर करून इस्लाममध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर त्यातले काही लोक जे होते ते महाराष्ट्राच्या गावगाड्याशी एकरूप होऊन गेले. महाराष्ट्राच्या गावगाड्याशी एकरूप होऊन गेले म्हणजे पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष ते इथेच राहत होते. अगदी औरंगजेबाने आक्रमण केलं, महाराष्ट्र व्यापला, 400 वर्ष बहमनी राज्य होतं इथे, बहमनी सुलतानशाह्या होत्या. हा सगळा कालखंड आपण 400 ते 600 वर्षाचा बघितला. त्याच्यानंतर जे परकीय आक्रमक होते ते बऱ्यापैकी महाराष्ट्र सोडून निघून गेले. जे दिल्लीवरून आले होते दिल्लीला परत निघून गेले. जे हैदराबादचे होते हैदराबादकडे निघून गेले.
जे खाली होते कर्नाटकातून आलेले ते कर्नाटकमध्ये निघून गेले. जे सिद्धी होते, जे आपण म्हणतो की हबशी होते, ते हबशी जे गोव्यामध्ये होते किंवा कर्नाटकमध्ये होते ते तिकडे निघून गेले. पण काही लोक जे होते त्यांनी कायमस्वरूपी महाराष्ट्राला घर म्हणून स्वीकारलं आणि इथेच उपजीविका करायचं ठरवलं स्वतःची. महाराष्ट्राने पण त्यांना स्वीकारलं आणि गावगाड्यामध्ये सामावून घेतलं. त्यांना आलुतेदार आणि बलुतेदारांमध्ये स्थान दिलं. ते त्यांचं स्थान पक्कं नसलं, अनिश्चित असलं तरी त्यांना जागा होती त्या गावगाड्यामध्ये. मग त्यांनी काय केले की त्यांनी इथलीच आडनावं घेतली किंवा त्यांच्या व्यवसायावरून आडनावं घेतली. ते बलुतेदार जे आहेत, ते बलुतेदारांची मुस्लिम आडनावं जी आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा मनुष्य महाराष्ट्रातला आहे आणि बलुतेदार आहे आणि वर्षानुवर्षे इथलाच आहे. त्याला आपण मराठी म्हणू शकतो, आपण नाकारू शकत नाही. म्हणजे पिढ्यानुपिढ्या 10 पिढ्या एखादा माणूस इथेच राहत असेल, आपल्या गावगाड्यावर राहत असेल, तर त्याला पटकन आपण परकीय म्हणून हिनवू नाही शकत. जे कोणी तसं करत असेल चुकीच्या गोष्टी करतात. तर ही जी बलुतेदारांची मुस्लिम आडनावं आहेत ते अशी आहेत: शिकलगार, मिसगर, मदारी, कुरेशी, पिंजारी किंवा नदाब, तांबोळी, मन्यार, आत्तार, मोमीन, बागवान, छप्परबंद, फकीर. हे जी आडनावं लावणारे लोक आहेत किंवा समाज आहे, हा महाराष्ट्राच्या आलुतेदार किंवा बलुतेदारांमध्ये येतो. महाराष्ट्रातील बलुतेदार ही जेव्हा आपण सिरीज बनवत होतो त्याच्यानंतर माहिती देणारी, त्यावेळेला या प्रत्येक बलुतेदाराची आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. या मुस्लिम बलुतेदारांची आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. आपण एक मालिकाच बनवतो आहोत महाराष्ट्रातील मुस्लिम बलुतेदार. त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलूयात. त्याच्यानंतर मुस्लिम समाजातल्या बांधवांनी आपल्या जे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायला सुरुवात केली उपजीविकेसाठी आणि पिढ्यानुपिढ्या तेच व्यवसाय करत ते इथे राहिले, तेव्हा त्यांनी काय केले की ती व्यवसायाचीच नावं स्वीकारली. त्यातली व्यवसायाची काही नावं जी होती ती मराठी होती, काही नावं जी होती ती फारसी होती, उर्दू होती, हिंदी होती, अजून दुसरी कोणती होती, पण बहुतांशी मराठी नावं होती. हे मुस्लिम बांधव आहेत पण त्यांची नावं मराठी आहेत. उदाहरणार्थ तेली, सुतार, लोहार, खाटीक किंवा खटकी किंवा धनगर ही आडनावं मुस्लिम समाजामध्ये आढळतात. म्हणजे आपल्याला अमुक अमुक तेली, फक्त त्याचं आडनाव सांगितलं अमुक अमुक तेली म्हणून तर आपल्याला कळणार आहे तो मुस्लिम आहे म्हणून. किंवा समीर तेली म्हटलं तर आपल्याला भ्रम होईल मराठी मनुष्य आहे तो म्हणून. तर अशा पद्धतीने ही आडनावाबरोबरच हे लोक महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये मिसळून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची आडनावं पण महाराष्ट्राच्या आडनावांच्या इतिहासाचा भाग आहेत किंवा अभ्यासाचा भाग आहेत. ही महाराष्ट्रीयन आडनावंच आहेत जी त्यांची आहेत ती. त्याच्यानंतर काही जे आपले मित्र होते बांधव, मुस्लिम बांधव, ते भटके विमुक्त जीवन जगत राहिले. कारण त्यांच्या धर्मामध्ये, त्यांच्या पंथामध्ये एका जागी राहण्याची त्यांना मुभा नाही आहे. जर आपण त्यांचा जर इतिहास बघितला किंवा त्यांच्या आस्था किंवा श्रद्धा बघितल्या, त्यात असं सांगितलं जातं की नाही तू अस्वल घेऊन फिरायचं आहे, तू एका जागी राहायचं नाही, तू इकडून तिकडे फिरून पोट भरूनच जगायचं, तू एका जागी थांबायचं नाही. जसं हिंदू समाजामध्ये भटका विमुक्त समाज आहे, त्यांच्या धर्मामध्ये, प्रथा परंपरामध्ये, आस्थामध्येच लिहिलेलं असतं की तुम्ही एका जागी नाही राहू शकत घर बांधून. तसे जे मुस्लिम समाजामधले काही लोक होते किंवा बराच मोठा भटका समाज आहे मुस्लिम समाजामध्ये, पण भारतभर पसरलेला आहे. त्याची संख्या पण मोठी आहे आणि त्यांच्यातल्या जाती, पोटजाती पण फार आहेत. पण त्यातल्या त्यात भारतात आढळून येणाऱ्या ज्या महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या ज्या मुख्य पोटजाती आहेत त्याच्यामध्ये दरवेशी, मदारी, बंदरवाले, मायुजी ही आडनावं प्रामुख्यानं आढळतात आपल्याला भटक्या विमुक्त मुस्लिम समाजामध्ये. महाराष्ट्रामध्ये अजूनही भरपूर लोक आहेत, किमान 20-25 लोक निघतील. तर त्यांचा पण आपण नंतर मालिका बनवणार आहोत, त्याच्यामध्ये विचार करणार आहोत. इथे फक्त ही 4 आडनावं लक्षात ठेवा की दरवेश किंवा दरवेशी आडनाव असेल, मदारी, बंदरवाले, मायुजी असेल तर भटक्या विमुक्त मुस्लिम समाजातलं आडनाव आहे ते. त्यानंतर आपल्या मागासवर्गीय समाजामध्ये पण काही मुस्लिम आडनाव आढळतात. त्यातलं एक आडनाव आहे नालबंद. आता हे आडनाव मराठी माणसाचं पण हे आडनाव असू शकतं, लक्षात ठेवा. पण हे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बांधव राहतात ते वेगळ्या वेगळ्या पंथाच्या अनुयायी आहेत. म्हणजे इस्लाममध्ये पण अनेक पंथ आहेत. त्यात इस्लाम भारतामध्ये आल्यानंतर तर हिंदू पंथांची पण त्याच्यामध्ये भर पडली आणि मांदियाळी झाली मोठी. जात नाही ती जात म्हणतो आपण, ते जात आणि पंथ त्याच्यामध्ये पण वाढले. तर ही मुस्लिम बांधव जे आपले होते त्या मुस्लिम बांधवांनी काय केलं की जे पंथ त्यांनी स्वीकारला त्या पंथाचं आडनाव वापरायला सुरुवात केली, त्या पंथाचं नावच आडनाव वापरायला सुरुवात केली. उदाहरणार्थ एखाद्याचं नाव कामली आहे तर त्याने पंथ स्वीकारला साबरी, तर तो साबरी आडनाव लावायला लागला. चिश्ती आहे एखाद्याचं आडनाव आहे तर त्या कलियारी आडनाव लावायला लागला जो पंथ त्याने स्वीकारला त्याचा. रिझवी असेल, सालकी पंथ आहे, कादरी, अशरफी पंथ आहे, संजरी, बरेलवी पंथ आहे.
तर या लोकांनी काय केलं की आपली मूळची आडनावं टाकून दिली किंवा आडनावं नसतील तरी काही हरकत नाही, पंथाची नावच आडनावं म्हणून वापरायला सुरुवात केली. इथे त्यातली काही सांगितली आहेत. साबरी, कलिवरी, सालकी, अशरफी, बरेलवी हे पंथ मानणारे लोक महाराष्ट्रामध्ये फार आहेत मुस्लिम समाजामध्ये, आणि त्यांची ही आडनावं पण मोठ्या प्रमाणात आढळून येतात, कारण त्यांनी त्यांच्या आडनावाचा त्याग करून पंथाची आडनावं घेतली आहेत. त्यानंतर आपल्या मराठा समाजामध्ये पण भरपूर मुस्लिम आडनावं आढळून येतात. याला आपण असं म्हणू शकतो की मराठा समाजामध्ये आढळणारी मुस्लिम आडनावं की मुस्लिमांनीच फक्त हिंदू आडनावं घेतली नाहीत, तर मराठा समाजामध्ये किंवा इथल्या मराठी माणसामध्ये, मराठा समाज म्हणण्यापेक्षा मराठी माणसामध्ये ते 18 पगड जातीचे असतील, आपल्याला मुस्लिम आडनावं आढळून येतात. ती अशी आहेत, महाराष्ट्रातली बोलतो मी, आणि त्यातली ठळक आडनावं, सगळ्या आडनावांमध्ये आपण जाऊ नाही शकत इथे कारण खूप मोठा डेटाबेस होईल तो. तर ठळक आडनावं आहेत अजमाने, अत्तरदे, अमीन, अमीर, अरब, आखरे, आबाजी, कलमदाने, कशेदे, कासीद, खावंद, खासे, खासेराव, खोत, गार्दी, गुमास्ते, चाबुकस्वार, जकाते, तांबोळी, दरबारे, दरवेश, दास्ताने, दिवान, नामजादे, नालबंद, पठाण, घागे, पेशवे, बंदरवाले, बक्षी, बाजीराव, बाबर, बाबूराव, मखदूम, मदारी, मलिक, महाले, मामले, मायुजी, मिराशी, मुकादम, मुतालिक, मुन्शी, मेमजादे, मेहसरे, मोगल, रामजादे, वकील, शहाजी, शाह, सरंजामे, सरखले, सरदार, सर्जेराव, हैबतराव, हकीम, हरकारे, हेजीब. ही जी आडनावं आहेत ही मुख्यतः फारसी शब्दामधून आलेली आहेत, आणि मराठी माणसांमध्ये 18 पगड जातीमध्ये पण ही आडनावं आढळून येतात. त्यातली फारसी भाषेतली एखाद्या पदाला चिकटणारी जी आडनावं आहे त्यांचा आपण मागे बऱ्याच वेळा उल्लेख केला आहे, पण ती मूळची मुस्लिम आडनावं आहेत. जरी आपल्याला हिंदी वाटत असतील किंवा मराठी वाटत असतील, तरी पण ती मूळ फारसी शब्दावरून किंवा अरबी शब्दावरून आलेली आहेत. अशी जी आडनावं आहेत त्या आडनावामध्ये शेवटी दार लावण्यात येतं. उदाहरणार्थ अमलदार, इनामदार, कामदार, किल्लेदार, खजिनदार, चोपदार, चौकीदार, ठाणेदार, दरकदार, घाकदार, नाकेदार, निशानदार, नेकनामदार, पारिपत्यदार, पोतदार, फौजदार, मिरासदार, मुजुमदार, शिरस्तेदार, शिलेदार, सेकदार, सुभेदार, हकदार, हुद्देदार. ही आडनावं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिली, त्यांच्या अर्थासहित अर्थ काय होतो ते. त्याच पद्धतीने फारसी भाषेमध्ये एखाद्या नावाच्या मागे नीस लावलं तर जे पद निर्माण होतं त्या पदाची पण मराठीमध्ये आडनावं निर्माण झाली. उदाहरणार्थ अकबरनवीस, कारखानीस, कोटनीस, खासनीस, गडनीस, चिटनीस, जमेनीस, तटनीस, पागणीस, पारसनीस, पोतनीस, फडनीस, वाकनीस, हजरनीस, सबनीस, सुरनीस, हशमनीस, हसबनीस. हे सांगायचं कारण हे आहे की ही आडनावं आपल्याला वाटतात की आता एवढी मराठी आडनावं म्हणून ही आडनावं रोळलेली की असं वाटतं मराठी आडनावंच आहेत, पण मुस्लिम समाजामध्ये पण ही आडनावं आढळून येतात. शेवटी दार आणि नीस येतं अशी आडनावं. त्याचं कारण ही मूळची फारसी आडनावं आहेत आणि पदाशी संबंधित आहेत. त्या पदावर कोणत्याही जाती धर्मातली व्यक्ती कधी ना कधी बसलेली असू शकते. त्याच्यामुळे ही आडनावं मुस्लिम समाजामध्ये पण आढळून येतं, जी मूळची फारसीच आहेत, पण तिचं त्या आडनावांचं कमालीचं मराठीकरण झाल्यामुळं आपल्याला वाटतं की ती मराठी आडनावं आहेत. तर ही आहेत 150 मराठी भाषिक जो मुस्लिम समाज आहे, तो मुस्लिम समाज जी आडनावं लावतो ती महाराष्ट्रात आढळून येणारी आडनावं. उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये जो मुस्लिम समाज राहतो त्या मुस्लिम समाजामध्ये जी आडनावं आपल्याला मराठी आढळून येतात. म्हणजे आता आपण काय बघितलं की मराठी भाषिक मुस्लिमांची मुस्लिम आडनावंच बघितली आपण किंवा मुस्लिम धर्माशी संबंधित असणारी, मुस्लिम धर्म ज्या भाषा पाळत असते पूर्वीच्या काळामध्ये फारसी, अरबी, त्यांच्याशी संबंधित असलेली आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहिली. पुढच्या भागामध्ये आपण बघू की मुस्लिम समाजानं स्वीकारलेली 326 मराठी आडनावं कुठली आहेत. ती मराठी आडनावं त्यांनी का स्वीकारली? परत साधं सोपं उत्तर आहे, 10 पिढ्या इथेच राहत आहेत ते, म्हणून त्यांनी मराठी आडनावं स्वीकारली बाकीच्या आडनावांसारखी किंवा बाकीच्या समाजांसारखी. तर ती आडनावं आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये. ही छोटीशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आवर्जून प्रतिक्रिया देऊन कळवा आपलं मत काय असेल ते. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ येईल त्याचा आपल्याला अपडेट मिळत राहतील.
हे अशा प्रकारचे संशोधनपर आणि माहितीपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चॅनल मेंबरशिप, सुपर थँक्स किंवा गुगल पेचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, देणगी स्वरूपात काही मदत करू शकलात तर हा विषय अजून थोडा खोलामध्ये जाऊन चांगल्या प्रकारे आपल्याला पुढचे जे विषय आहेत त्यांचं अजून चांगलं संशोधन करून चांगल्या प्रकारे मांडणी करता येऊ शकेल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत इतिहासाचं आणि आडनावांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र, जगदंब.